नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. गाळप हंगाम सन 2026-27 करिता ऊसाच्या FRP मध्ये फक्त 100 रुपयाची वाढ झालेली आहे. 100 रुपयाची वाढ या रानातली ढेकळं फोडायला सुद्धा पुरत नाहीत. या रानातली दरवर्षी ढेकळं फोडायला 100 रुपयापेक्षा जास्त वाढ होते आणि तुम्ही फक्त आम्हाला 100 रुपये देताय. ज्यानं कोणी 100 रुपयाची वाढ व्हावी असं कळवलंय त्यानं आपल्या डोक्यात काय या रानातली ढेकळं भरल्यात काय? तुमच्या डोक्यातली ढेकळं साईडला काढून ठेवा आणि शेतकऱ्याला दरवर्षी किती खर्च येतो याचा अभ्यास करा. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये दरवर्षी किती टक्क्यानं वाढ होते याचा विचार करा आणि त्या वाढीचा अभ्यास करून शेतकऱ्याला दर द्या. खतांचे दर दरवर्षी किती वाढतात हे बघा. बी बियाण्यांचे दर दरवर्षी किती वाढतात हे बघा. पाण्याचा दर दरवर्षी किती वाढतो हे बघा. निविष्ठांचा दर किती वाढतो हे बघा. तणनाशक, कीटकनाशक यांचा दर दरवर्षी किती वाढतोय ते बघा. आणि अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून शेतकऱ्याला FRP द्या. आपण या गोष्टीचा कोणताही अभ्यास न करता आपण फक्त 100 रुपयाची वाढ केलेली आहे आणि आपल्या डोक्यात या रानातली ढेकळं भरल्यात हे आपण दाखवून दिलेलं आहे. तुमच्या डोक्यामध्ये ढेकळं नसती तर तुम्ही निश्चितच शेतकऱ्यांना चांगला दर दिला असता. आणि त्यामुळं या भारताचा जो काही पोशिंदा आहे शेतकरी, त्या शेतकऱ्याला जर सुखी ठेवायचं असेल तर तुमच्या सुपीक डोक्यातली ढेकळं साईडला काढा आणि शेतकऱ्यांना योग्य तो FRP घोषित करा, तरच शेतकरी सुखी होणार आहे. अन्यथा या शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि यावर्षी ऊसाला कमीत कमी पहिली उचल 5,000 रुपये घोषित करा, तरच शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. अन्यथा शेतकरी पुन्हा आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.